माणूस जिथं उपजतं ती जागा साद घालती माणसाला. विचाराबरोबर संभाजीराजांच्या नेत्रकडा दाटल्या. त्यांनी महादेव यमाजींना आज्ञा केली, कारभारी आस्वाबाचे एक तबक सिद्ध करा. आस्वाब कुणासाठी कुणासाठी असावेत हे महादेव यमाजींनी हेरले. जी म्हणत ते मागल्या पावली तबक आणण्यासाठी परतले. संथ चालीने संभाजीराजे महंमद कुलीखानाच्या सामने आले. गर्दनखाली टेकलेल्या कुलीखानाला फक्त त्यांच्या पायीच्या बाकदार भगव्या मोजड्या तेवढ्या दिसल्या. साक्षात महाराज समोर आहेत या गैरसमजाने तो अंगभर थरारला. त्याच्या डोईचा मोगली किमोश क्षणभर डावा उजवा डुलला. पाणथेंब उडाले. गदगदता उमाळा कोंडत महंमद कुलीखान पायमिठी घालण्यासाठी पुढे झाला. झटकन झुकून संभाजीराजांनी त्यांचे हात वरच्यावर झेलले. त्यांच्या तोंडून नकळत हलके शब्द सुटले, नेताजी काका. चमकलेल्या कुलीखानाने मान वर केली. लवभर त्यांची कोरलेली दाढी थरथरली. हे कोण? आणि फरीसारखी गोल पुष्ट मुद्रा व तेज पोतासारखे आगफेकी तेजाळ डोळे बघून महंमदाने ओळखले, हे धाकलं राज. हे उपाजले त्या वक्ती किल्ले पुरंदराचे किल्लेदार होतो आम्ही. धावत्या पायांनी जाऊन तोफखान्याकडच्या गोलंदाजांना बत्ती द्याया सांगितली होती आम्ही. तवा मासाब होत्या. मासाब. आता ते पाय दिसायचं नाहीत. काय झालं हे? राजपुताच्या गोटात या धाकल्या राजांच्या पाठीशी गेलो होतो. केवढी निधडी छाती यांची. नंग्या हत्याऱ्यानं यांच्या डेऱ्यावर पहारा देत रात्र जागविताना करेपठारावर मनात काही बाही यायचं हे मात्र बिनघोर सुख झालेल्या असायचं डेऱ्यात. याचं पायसुद्धा धरायची लायकी नाही आमची. कशापायी गड चढून आलो ह्यो विटाळ घालायला. परतावं. गलगललेल्या महंमद वळता व्हायला निघाला. संभाजीराजांनी झटकन त्यांचा हात हातात घेतला आणि त्याला नुसती नजर दिली. धरल्या हाताने त्याला संगती घेऊन ते शांतपणे पायऱ्या चढून कठड्यावर आले. जमलेल्या मावळ माणसांच्या बारा बंद्यांचा ताण ते बघताना सुमार झाला. महादेव यमाजींनी आणलेल्या तबकाकडे हात रोख देत संभाजीराजे कुलीखानाला म्हणाले, अगोदर पेहराव बदलून घ्या बिनघोर असा. कुलीखानाला आपल्या आसामीच्या सुपूर्द करून संभाजीराजे 7 महलाच्या रोखाने चालू लागले. रायाजी त्यांच्या पाठीशी झाला. 7 महालातील सगुनबाई साहेबांच्या महालासमोर ते आल्याची वर्दी रायजींनी आत पोच केली. नेताजी काका आले. ही वार्ता मासाहेबांच्या कानी घालण्यासाठी संभाजीराजे महालात प्रवेशले. गडावर कसली तरी गडबड चालली आहे एवढाच अंदाज लागलेल्या सगुनबाई समोर उभ्या होत्या. युवराजांनी त्यांना नेहमीची अदब दिली आणि आता त्यांना कळून चुकले की घडले ते मासाहेबांच्या कानी घालताना शब्दसाद देत नाहीत. मासाहेब ते आलेत. संभाजीराजांना बांधणी साधेना. आजवर त्यांनी वा सगुणाबाईंनी जाणीवपूर्वक कधी नेताजीचा विषय बोलण्यात आणला नव्हता. कोण? सगुणाबाईच्या कपाळीचे कुंकूपट्टे वर चढले. नेताजी काका. घसरते बोलणे संभाजीराजांनी सावरले. काय म्हणता? प्राजक्ताचे फुलार झाड खोलून दिसावे तशी सगुणाबाईची गोल चर्या उजळून उठली. पण क्षणभर दुसऱ्याच क्षणी त्या राजस्त्रीच्या चर्येवर असंख्य वेदनांचे जाळे दाटून आले. ते संभाजीराजांनी बघू नये म्हणून त्या त्यांना पाठमोऱ्या झाल्या. नेताजीराव सगुणाबाईचे सख्खे काका होते. येतो आम्ही. संभाजीराजांनाही काय नि कसे बोलावे ते सुचले नाही.
सगुणाबाईच्या महालाबरोबर पडणाऱ्या संभाजी राजांच्या मनात कवी कुलेशांनी सांगितलेल्या त्या चतुर्थ नायकांपैकी धीरोदत्त नायकाची लक्षणे कारण नसता डोकावून गेली. चंचल स्वभावाच्या आत्मगौरवी मायावी पण सामर्थ्यशाली पुरुषाला धीरोदत्त नायक मानतं काव्यशास्त्र. वाईकर कुलकर्ण्यांनी मोहम्मद कुली खान छत्रपती महाराजांसमोर रुजू घातले. मोठ्या मनी महाराजांनी मराठ्यांच्या वाट चुकल्या सर लष्कराला धर्माच्या गोतावळ्यात घेण्याचा निर्णय घेतला. धर्माच्या गोतावळ्यात घेण्याचा निर्णय केला. आपल्या मंत्रिमंडळाची त्याला संमती घेतली. नाशिकला थैलीस्वार धाडून अनंत भट्टांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी व गडाचे राजोपाध्याय प्रभाकर भट्ट यांनी शुद्धीकरणाचा मुहूर्त काढला. आषाढ वद्य चतुर्थीचा धर्मकल्पनांना जबरदस्त कलाटणी देणारा हा भारतवर्षातील पहिला विधी होता. जबरीने धर्मांतरित केलेल्या हिंदू धर्मीयांना आजवर परतीच्या वाटा बंदच होत्या. रायगडाच्या सुवर्णी सिंहासनाला साक्ष ठेवून छत्रपती महाराज शास्त्रोक्त पद्धतीने त्या खुल्या करून देणार होते. साऱ्या गडभर या विधीची चर्चा चालू होती. लोहार मेटावरचे लोहार मात्र शाशू करीत घन उतरवून हात्याऱ्यांची शेकडोपाती घडवीत होते. त्यावर नजर टाकण्याचा शब्द महाराजांनी संभाजीराजांना टाकला होता. कोंडाजी फर्जंद, रूपाजी भोसला, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी ही मंडळी आता युवराजांच्या दिमतीला असल्यासारखी झाली होती. त्यांना पाठीशी घेऊन संभाजीराजे लोहार कारखान्यात आले. इथे 10-10च्या हारीने आमने सामने असे थोराड भाते फुरफुरत पेटले होते. निखाऱ्यावरची लालेलाल पाती सांडशीने उचलून कारागीर लोहार घनकऱ्याला नुसत्या हुंकाराने घन कसा अचूक उतरावा याची लप देत होते. घडलेल्या पाणी द्यायच्या काळसर निळपट हात्याऱ्यांच्या बनावटीप्रमाणे धोप, फिरंग, बाकी पठाणी अशा कलमावर राशी घालण्यात आल्या होत्या. संभाजीराजांना बघताच कामात गडलेले घामेघूम लोहार घन सांडस थोपवून अदब द्यायला धडपडू लागले. हातपंजा उठवून त्यांना नुसत्या इशारतीवर काम चालू ठेवायला सुचवीत संभाजीराजे कलमावर घातलेल्या हत्यारांच्या राशीजवळ आले. झुकून प्रत्येक राशीतील एक हत्यार उचलून मूठ धरून पेलून बघत ते कोंडाजी, खंडोजी, रूपाजी यांच्या हाती देऊ लागले. या घडल्या हत्यारांना आपणाला कोण कमरेशी वागवेल याची काहीही कल्पना नाही. कुणाची शिरे यांच्या उतरत्या वारांना धुळदोस्त होतील याचा यांना अंदाज नाही. या धुळदोस्त होणाऱ्या शिरामुळंच कुणाच्या शिरी मानाचे पेच चढतील याचा यांना कयास नाही. जीव लावून यांना घडवणाऱ्या या लोहारांनाही त्या हत्यारे चालविता येत नाहीत. याचं काय होणार हे त्यांनाही ठाऊक नाही. केवढ्या गुंतावळीचा आहे हा हयातीचा शतरंज. हाती घेतलेल्या फिरंग माटाच्या हत्याऱ्याकडे विचारात गेलेले संभाजीराजे नुसते बघतच राहिले. धाकलं धनी, ह्यो योग माट पारखून बघावा. कारखान्याच्या प्रमुखाने दगडोजीने एक बांकी संभाजीराजांच्या समोर धरली. हातची फिरंग रायाजीकडे देत हसत संभाजीराजांनी ती बांकी बोटाच्या पकडीत घेत निरखली. भात्यावर घातलं तवा ह्यो हत्यार डोळ्याखाली पडाय पाहिजे होतं धनी. पार गंजल्यालं होतं. हत्ती टाक्यातनं कुणीतरी हे गाळ उपसताना बाहेर काढलं अन शिलेखान्यात भरणा केलं. शिकल पार झाडल्याली पात्याला कुचमून हे पार तांबारून मेलं होतं. आता नाही वळखाय येत. दगडोजी आपली करामत सांगताना
अभिमानाने फुलून आला होता.